नमस्कार. मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, मी नेहमी खाण्याबद्दल म्हणजे काय खावं, काय खाऊ नये, त्याचा रोगांवरती काय परिणाम होतो, अशाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, व्हिडिओज बनवलेले आहेत. तर आज मी एका वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी आलो आहे आणि वेगळा विषय म्हणजे हे तुम्हाला दिसत असेल, ह्याला म्हणायचं इलास्टिक बँड्स आणि ह्याच्यावरती मी बोलायला आज आलेलो आहे. तर हे इलास्टिक बँड म्हणजे काय? तर तुम्ही बघू शकाल, की एक साधारणतः एक 4 फूट रुंद आणि लूप म्हणजे असे गोल असलेले एक सिलिकॉन रबरचे बनलेले हे बँड्स आहेत. आता तुम्ही म्हणाल, की हे काय करायचं? किंवा हे कशासाठी वापरतात? म्हणजे आपण जो व्यायाम करतो, जिममध्ये जातो, तर जिममध्ये जाऊन ज्या प्रकारचे व्यायाम आपल्याला करता येतात, ते सगळे प्रकार आपल्याला घरच्या घरी किंवा वेगळे पैसे कुठलेही न घालता, हे त्याच एफिशियन्सीनी आणि त्याच्याहून चांगल्या प्रकारे, आता हे चांगल्या प्रकारे म्हणजे वेगळ्या प्रकारे आणि जे प्रकार आपल्याला जिममध्ये मिळू शकत नाहीत किंवा करता येऊ शकत नाहीत, अशा प्रकारे आपण हे इलास्टिक बँड वापरून व्यायाम करू शकतो. कुणीही म्हणजे अगदी 15 वर्षाच्या मुलापासून 90 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण हे इलास्टिक बँड्स वापरू शकतो आणि ते जरूर वापरावेत असं मी म्हणीन. कारण ह्याचे इतके फायदे आहेत, की अ, त्याच्याला त्याच्यासाठी कितीतरी व्हिडिओ बनवले तरी कमी पडतील. परंतु मी साधारण 2 व्हिडिओ ह्याच्यावर बनवणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे आज मी सांगणार आहे, की अ, ह्या इलास्टिक बँड्स हे फ्लेक्सिबिलिटी किंवा लवचिकता वाढवण्यासाठी कसे वापरता येतात आणि पुढच्या भागात मी सांगणार आहे, की हे इलास्टिक बँड्स आपल्या मसल्सची, आपल्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी कसे वापरता येतात. म्हणजे तुम्ही आजारपणातून उठलाय, तुमचं फ्रॅक्चर होऊन तुम्ही आता चालायला लागलाय. म्हणजे इथपासून ते तुम्हाला बॉडी बिल्डिंग करून कुठल्यातरी कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचे इथपर्यंत प्रत्येक प्रकार तुम्हाला ह्या इलास्टिक बँडवरती करता येतो, मिळू शकतो. आणि हे कसं करायचं, हे का करायचं, हे सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे. आता आपण जर इलास्टिक बँड बघितले, तर हे वेगवेगळ्या जाडीचे असतात, वेगवेगळ्या लांबीचे असतात, वेगळ्या प्रकाराचे असतात. तर ह्या 3 मुख्य प्रकार आहेत. हा पहिला प्रकार जो मी तुम्हाला दाखवतोय, त्याला आपण लूप बँड्स किंवा ज्याचं वर्तुळ स्वतःचं पूर्ण झालेलं आहे. म्हणजे क्लोज्ड असतात. म्हणजे ह्याला ओपन एंड नाहीये ह्याच्यामध्ये. हे एक प्रकारचे बँड्स झाले. आता हा दुसऱ्या प्रकारचा बँड आहे. हा थोडा रुंद आहे. म्हणजे ह्याची पट्टी जी आहे, ही रुंद आहे. पण त्याचं मटेरियल आहे ते पातळ आहे त्या मानाने. सिलिकॉन सारखंच मटेरियल असतं ह्याचं. हे पण क्लोज एंडेड आहे. परंतु जर आपण इथून कात्रीने कापलं तर ते ओपन एंडेड होईल. तर ओपन एंडेड असलेल्या प्रकारासारखे पण इलास्टिक बँड्स मिळतात आणि ते पण चांगल्या प्रकारे वापरता येतात. आणि तिसरा प्रकार जो आत्ता माझ्याकडे उपलब्ध नाहीये दाखवण्यासाठी, त्याला आपण म्हणतो स्प्रिंग लोडेड इलास्टिक बँड्स. म्हणजे त्यात काय असतं, की असा एक बँड असतो. बेसिकली ते एक असं गोल म्हणजे आपली उड्या मारायची दोरी जी असते त्याच्यासारखा तो बँड असतो, इलास्टिक असतो, ताणला जातो. परंतु त्याच्या बाजूला एक स्प्रिंग आणि हँडल दिलेलं असतं, ज्याच्यात आपण आपले हात धरू शकतो. तर तो तिसरा प्रकार झाला. आता तो स्प्रिंग लोडेड बँड हा मला वैयक्तिक फारसा आवडत नाही. कारण जर त्यात तुम्हाला जास्त वेट वाढवायचं असेल, म्हणजे जास्त स्ट्रेंथ लावायची असेल, तर मग जास्त म्हणजे 2, 3, 4 असं एकमेकांना जोडायला लागतात आणि मग होतं काय ते सगळं एकंदरीत बोजड होतं. पण तो प्रकार सोडला तर बाकी इलास्टिक बँड हे साधारणतः तसेच काम करतात. प्रत्येक बँड हा प्रत्येक वेगवेगळ्या वापरासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. ते मी कसं ते थोडक्यात समजावूनही सांगणार आहे. हे कसं असतं, की हे वेगवेगळ्या साइझेसमध्ये मिळतात
आणि त्याला कलर कोडिंग पण असतं. म्हणजे हा आहे ऑरेंज आणि ह्याच्यावरती इथे 25 ते 65 पाउंड किंवा किलोत पण लिहितात काही-काही ठिकाणी. तर ह्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे जर तुम्ही हे असं वरती कुठेतरी लटकवलं आणि त्याला एक वजन बांधलं खाली, तर ते 25 ते 65 पाउंड घेईल. त्याच्यावरती ते घेणार नाही. 25 पाउंड ते सहन करेल. 65 पाउंड म्हणजे ते एकदम स्ट्रेच म्हणजे पूर्ण त्याच्या क्षमतेपर्यंत ताणलं जाईल आणि त्याच्यावरती जर तुम्ही वजन वाढवलं, तर मग ते तुटेल. अशी त्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे जसं आपण जिममध्ये गेल्यानंतर डंबेल्स असतात, की 5 पाउंडाचा डंबेल, 10 पाउंडाचा डंबेल, 50 पाउंडाचा डंबेल. म्हणजे जसं आपली ताकद वाढत जाते आणि आपल्याला जास्त क्षमतेचे डंबेल्स आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे हे बँड्स हे वेगवेगळ्या क्षमतेमध्ये येतात. आता माझ्याकडं हा जो बँड आहे, हिरवा बँड रुंदीला बराच कमी आहे. तर त्याच्यावरती काय लिहिलंय, की 8 ते 15 पाउंड म्हणजे ह्याची क्षमता फारच कमी आहे. 8 पाउंड म्हणजे साधारण 4 किलो म्हणजे 8 ते 15 पाउंड एवढी ह्याची क्षमता आहे. म्हणजे क्षमता ह्याची फार नाहीये. आणि हा जर आपण बँड बघितला व्हायोलेट कलरचा, तर तो इतका जाड आहे, की तो मला असा फारसा ताणता पण येत नाहीये. आणि ह्याच्यावरती लिहिलंय 50 ते 125 पाउंड. म्हणजे जवळ-जवळ एखाद्या बारीक माणसाचं वजन 125 पाउंड असतं. म्हणजे एवढं तो वजन हा बँड घेऊ शकतो. आणि काही-काही वेळा हा वापरला पण जातो. म्हणजे पूर्ण माणूस ह्याच्यावरती लटकू शकतो टेक्निकली. बारीक माणूस. जर ह्याच्याहून जास्त पाहिजे असेल तरी ते बँड वेगवेगळ्या क्षमतेचे मिळतात. अर्थात एवढी क्षमता आपल्याला लागत नाही बँड्सची. जेव्हा आपण रेझिस्टन्स बँड्स वापरतो, तेव्हा ते बँड्स आपण हातात धरतो आणि हातात धरून ते ताणले जातात. मग आपण आपल्या बॉडीच्या स्वतःच्याच फ्री स्टँडिंग म्हणजे हात आणि पायामध्ये किंवा खांदा आणि पायामध्ये असं आपण ते ताणले बँड्स. ते फ्री स्टँडिंग म्हणतो आपण त्याला, की त्याला वेगळं काही इक्विपमेंट लागत नाही. परंतु आपल्या हाताचे जे स्किन आहे, तर ती ताणली जाते आणि त्याला बरेच घट्टे पडतात. आणि मग त्याचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण ग्लोव्हज वापरावे असं मी तुम्हाला रिकमेंड करीन, की ग्लोव्हज वापरले तर आपल्याला आपल्या हाताची जी स्किन आहे ती थोडी शाबूत राहते. म्हणजे त्याच्यावरती फारसा ताण येत नाही. म्हणून शक्यतोवर ग्लोव्हज वापरा. जर तुम्ही फारशी क्षमतेचे वापरणार नसाल किंवा फार ताणणार नसाल, तर तशी काही गरज नाही. पण शक्यतो ग्लोव्हज वापरलेले बरे. कुठल्याही प्रकारचे ग्लोव्हज तुम्ही वापरू शकता, जे तुम्हाला सूट होतील. आणि अजून एकच ॲक्सेसरी ह्याच्यामध्ये लागते रेझिस्टन्स बँड्स वापरण्यासाठी, की जेव्हा आपण बँड वापरतो, तेव्हा हा एक एंड त्याचं कुठेतरी फिक्स करायला लागतं. म्हणजे उदाहरणार्थ मी हातामध्ये हा बँड धरला आणि ओढला, तर मी काय करतोय, की दोन्ही बाजूला मी माझ्या हातानेच फिक्स करतोय. परंतु जर मला एका बाजूने ओढायचं असेल, तर मग दुसरी एंड कुठेतरी फिक्स करायला लागतं. तर त्याच्यासाठी अतिशय सोपी मेकॅनिझम आहे, की तुम्ही कुठलाही एखादा बार घ्या किंवा एखादं हुक घ्या, एखादी खुंटी घ्या, की ज्याच्यामध्ये तुम्ही हे असं लूप करून अडकवू शकता आणि ओढू शकता दुसऱ्या बाजूने. म्हणजे इकडचं तुम्ही ओढण्यासाठी फ्री राहता आणि इथं फिक्स असतं. आणि हे जर आपण आपल्या दरवाजाला, कुठलाही दरवाजा असू दे, त्याला जर फिक्स करायचं असेल, तर त्याच्यासाठी ही एक ॲक्सेसरी मिळते त्याच्याबरोबर. ह्याच्यामध्ये लूप आहे आणि इकडे एक असा गुंडा बनवलाय त्यांनी. तर दार लावायच्या आधी हे तिथं ठेवायचं. गुंडा एका बाजूला, लूप एका बाजूला घ्यायचं आणि दार बंद करायचं. त्याच्यामुळे जर आपण हे एका बाजूने कितीही ओढलं, तरी ते बाहेर येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याचं फिक्सेशन मिळतं. आणि हे जे आपल्याला पॉइंट मिळतो, जिथं आपण हे लटकवलेलं आहे, तो कुठेही असू शकतो. म्हणजे आपण दाराच्या खाली ठेवू शकतो, जिथून आपण बँड वर ओढता येईल. हे दाराच्या वरती आपण लावू शकतो, जिथून आपल्याला बँड खाली ओढता येईल. आणि दाराच्या फटीमध्ये म्हणजे बाजूच्या फटीमध्ये कुठंही वरपासून खालपर्यंत हा बँड आपण फिक्स करू शकतो. ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या डायरेक्शनमधनं आपल्याला तो पूल मिळतो. आणि म्हणून हे जे रेझिस्टन्स बँड्स आहेत, ते जिममधल्या इक्विपमेंटपेक्षा सुद्धा सुपेरियर ठरतात. आता हे बँड्सचं अजून एक
कसं आहे माहिती का, की जेव्हा आपण बँड्स बाजारातनं विकत घेतो, तेव्हा कसं असतं, की आपण पत्त्याचा कॅट विकत घेतल्यासारखं किंवा चेसचा गेम विकत घेतल्यासारखं असतं, की तुमच्याकडे ते बँड्स आल्या-आल्या तुम्हाला लगेच कळत नाही त्याचं काय करायचं ते. म्हणजे जर एखाद्या मुलाला काहीच माहीत नाही आणि त्याला आपण चेस बोर्ड आणून दिला, तर त्याला काहीच कळत नाही. त्याला ते शिकायला लागतं. बरं आपल्याला मूळ सुरुवातीला आपण सांगू शकतो, की मी असं सांगितलं, की हा बँड असा धरा आणि ओढा. म्हणजे मग तुमच्या हाताला व्यायाम मिळेल. हे झालं म्हणजे घोडा कसा जातो, हत्ती कसा जातो चेसमध्ये ते सांगण्यासारखं आहे. परंतु जसजसं हा बँड आपण वापरत जातो आणि त्याच्यावरती विचार करत जातो, तर तसे आपल्याला त्याचे इतक्या वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे उपयोग कळायला लागतात, की जसं एखादा चेस बोर्डमध्ये हजारो प्रकारचे डाव तयार होऊ शकतात. तसं ह्या अतिशय साध्या दिसणाऱ्या इलास्टिक बँडमधनं हजारो नाही, पण अगदी शेकडो प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज तयार होऊ शकतात. त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन बँड घेतला आणि जर ते काही उमगत नसेल किंवा सुधरत नसेल किंवा तुम्ही फ्रस्ट्रेट झाला असाल, तर काळजी करू नका. असे बरेच व्हिडिओज उपलब्ध आहेत. ते रोज 1-2, 1-2 असे करत राहा, तर थोड्या दिवसांनी, महिन्यात 2 महिन्यात तुम्ही ते व्यवस्थित शिकाल. किती स्ट्रेंथ लागते, कुठल्या प्रकारचा बँड लागतो, किती ओढता येतं, कुठून ओढता येतं, कुठला मसल काम करतो, हे सगळं तुम्हाला शिकायला लागेल. हळू शिकायला लागेल आणि मग महिन्या 2 महिन्यानंतर तुम्हाला त्याच्यातला आनंद मिळेल, त्याच्यातला गोडवा कळेल, त्याचा फायदा कसा आहे तो कळेल आणि त्याच्यामुळे काय सांगतो मी, की हा रेझिस्टन्स बँड वापरायला लागा आणि रोज 1 ते 2 नवीन प्रकारचे मूव्हज, नवीन प्रकारचं स्ट्रेच, नवीन प्रकारच्या मसलचा वापर हा जर तुम्ही करायला लागला, तर तुम्हाला ह्याचा अतोनात फायदा होणार आहे. आता जिममध्ये जेव्हा आपण इक्विपमेंट्स वापरतो, उदाहरणार्थ डंबेलचं उदाहरण घेईन मी, की जेव्हा आपण डंबेल उचलतो, तेव्हा असतं काय, की त्या डंबेलच्या वजनावरती काम करणारा गुरुत्वाकर्षणची जी शक्ती आहे, ती त्या डंबेलला खाली खेचते आणि आपण त्याच्या विरुद्ध काम करून आपल्या हातांनी तो डंबेल वर उचलतो. म्हणजे म्हणून आपण एक्सरसाइज करतो. आपल्या स्नायूंची ताकद वाढते. कारण जिममध्ये जाणं हे अतिशय चांगली गोष्ट आहे. असं समजू नका, की मी जिमच्या विरोधात आहे किंवा जिम मला आवडत नाही. परंतु काही कारणांनी जिम ही मला मिळत नसेल. म्हणजे कदाचित मी जिथं राहतो तिथून जिम जवळ नसेल किंवा जिमला जाणं इतपत पैसे माझ्याकडे नसतील किंवा मी जेव्हा जिममध्ये जातो तेव्हा तिथं खूप गर्दी असेल. म्हणजे अशा प्रकारचे जर काही कारणं असतील, तर आपण हा इलॅस्टिक बँड घरी वापरून जिमच्या एवढंच किंवा जिमच्या प्रत्येक इक्विपमेंटपेक्षा सुद्धा जास्त आणि बेसिकली फिजिओलॉजिकल जो त्याचा परिणाम आहे, की वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्याचा ताण देऊ शकता. वेगवेगळ्या दिशेनी तो ताण देऊ शकता. ते जिमच्या इक्विपमेंटमध्ये मिळत नाही. म्हणून हे इलॅस्टिक बँड हे जिमच्या इक्विपमेंटपेक्षा थोडेसे सरस ठरतात. तर मी जे सांगत होतो, की जेव्हा आपण डंबेल उचलतो, तेव्हा त्याच्यावरती जो गुरुत्वाकर्षणाची शक्ती काम करते, त्याच्या विरुद्ध आपण ते उचलतो. परंतु समजा मला अ, एक उदाहरण देतो, की हात आडवा म्हणजे आडवी मला ॲक्शन हवी आहे. तर ती तशी नाही मिळत. म्हणजे मग मला काय करायला लागतं, की मला झोपायला लागतं आणि मग तो डंबेल उचलायला लागतो. तर मला त्या माझ्या हाताच्या आडव्या डायरेक्शननी त्याचा फोर्स मिळतो. कारण शेवटी गुरुत्वाकर्षण हे नेहमी खालीच जाणार आहे. ते वरती, तिरकं, बाजूनी असं नाही जाऊ शकत. परंतु हा इलॅस्टिक बँडचा जो इलॅस्टिकनेस आहे किंवा जो ताण आहे, तो आपण कुठल्याही डायरेक्शननी घेऊ शकतो. म्हणून हे बँड जिमच्या कुठल्याही इक्विपमेंटपेक्षा बरे ठरतात. आणि त्याच्याहून एक एडव्हांटेज म्हणजे हे आपल्या पायावर पडले, आपल्या हातातनं निसटले, तरी ते कुठेही पडत नाहीत आणि आपल्याला इजा होत नाही त्याच्यापासून. म्हणजे डंबेल आपल्या पायावर पडला, डंबेल आपल्या डोक्यात पडला. म्हणजे हे जे जिममध्ये होणारे ॲक्सिडेंट्स आहेत, इंजुरीज आहेत. आता मध्ये एक मी व्हिडिओ बघितला होता, की एक अतिशय चांगला ट्रेन्ड माणूस, पैलवान माणूस, त्यांनी ते वेट्स उचलले. दोन्ही बाजूला 2 त्या चकत्या लोखंडाच्या लावलेल्या होत्या. ते वेट्स उचलले
आणि जेव्हा त्यांनी ते वेट हाताच्या वरती नेले, तेव्हा त्याच्या मानेपाशी ते अडकले. त्याला काही करता येईना त्याचं. म्हणजे त्याच्या मागे एक माणूस त्याच्या मदतीसाठी उभा होता. त्याला सुद्धा ते झेपलं नाही. मग शेवटी त्याच्या मानेवरती पडलं आणि त्याचा जागच्या जागी मृत्यू झाला. तर अशा प्रकारचे जे ॲक्सिडेंट्स आहेत, इंजुरीज आहेत, मी हे एक्स्ट्रीम उदाहरण झालं. म्हणजे जिममध्ये एवढ्या एक्स्ट्रीम ह्याच्यात फार कमी ॲक्सिडेंट्स होतात. परंतु वेट पायावर पडणे किंवा हाताला कुठेतरी लागणे, अशा प्रकारचे ॲक्सिडेंट्स बऱ्याच वेळा जिममध्ये होत असतात. तसे हे या बँडमध्ये होत नाहीत. कारण त्याला वजन नाहीये. ह्या बँडला वजन काय किती असेल? 50 ग्रॅम, 100 ग्रॅम एवढंच वजन आहे त्याचं. तेव्हा त्याच्यात इंजुरी होत नाही. तुम्ही हा बँड ओढला आणि काही कारणाने तुमच्या हातातून सुटला, तरी तो काहीच करत नाही. तो जागच्या जागी तसाच पडून राहतो. त्याच्यामुळे हा एक वेगळा फायदा ह्या इलॅस्टिक बँड्सचा आहे. आता हे झालं इलॅस्टिक बँडची स्टोरी. तर आज मी जे तुम्हाला सांगणार आहे, की ह्याचा उपयोग जो जिमच्या इक्विपमेंटमध्ये मुळीच मिळत नाही. म्हणजे मिळतच नाही. तो म्हणजे फ्लेक्सिबिलिटी किंवा आपली लवचिकता ह्यानी वाढवता येते. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो, की माझा रिस्ट जॉइंट आहे. हा इथं ही जी मूव्हमेंट होतीये. आता समजा मला काही प्रकारचं ॲक्सिडेंट झालाय किंवा इथं प्लास्टर घातलं होतं किंवा काहीतरी हा हात किंवा हे जो जॉइंट आहे हा स्टिफ झालाय. म्हणजे हा जॉइंट हा हलत नाहीये. म्हणजे समजा माझा हा जॉइंट पुढं हलतोय इथे आणि मागं हलत नाहीये. सो इथंच अडकलाय असा काही कारणांनी असेल. तर हे मला इथं हलवायचंय. तर त्याला आपण काय करू, की दुसऱ्या हाताने इकडे दाबू. त्याला म्हणायचं पॅसिव्ह स्ट्रेच. पॅसिव्ह म्हणजे हा हात स्वतःहून हलत नाहीये, पण तो हलतोय. जर स्वतःहून हलला तर त्याला म्हणायचं ॲक्टिव्ह स्ट्रेच. जर दुसऱ्यांनी कुणाला त्याला हलवलं तर त्याला म्हणायचं पॅसिव्ह स्ट्रेच. तर हा जो पॅसिव्ह स्ट्रेच मला दुसऱ्या हाताने द्यायला लागतो. तर ते जे काम आहे, ते हे इलॅस्टिक बँड मार्फत होतं. आता हे झालं एक छोटं उदाहरण, की हा जॉइंट हलत नाही, मी माझ्या हाताने हलवू शकतो. परंतु समजा अ, समजा माझी पाठ आखडली आहे आणि मला पाठ वाकवता येत नाहीये. तर मग कुणीतरी माझे हात धरून ओढले पाहिजेत समोरनं. हळू ओढले पाहिजेत. मला इंजुरी होणार नाही असे ओढले पाहिजेत. अ, थोडं दमाने घेतलं पाहिजे आणि जो माणूस माझे हात ओढतोय त्याला थोडंसं स्किल पाहिजे त्याच्यामधलं. म्हणजे उगीच आपलं धरलं आणि ओढलं असं नाही करता येत, कारण त्यांनी इंजुरीची शक्यता वाढते. त्याच्यामुळे हा जो पॅसिव्ह स्ट्रेच आहे, म्हणजे पाठीसाठी द्यायला लागणारा किंवा पायांसाठी द्यायला लागणारा, हातासाठी द्यायला लागणारा, हा माझं मला नाही करता येत. मला कुणीतरी दुसरा माणूस लागतो, जो माझे जॉइंट हलवेल, धरून ओढेल, दाबेल. तर तसं जी ॲक्शन आहे ती माझी मला जर करायची असेल कुणाच्याही मदतीशिवाय, तर हे रेझिस्टंट बँड्स मला वापरता येतात. आता उदाहरणार्थ मी इथे अ, हा रेझिस्टन्स बँड इथे अडकवलाय आणि दुसऱ्या बाजूनी मी ओढतोय. म्हणजे हा जॉइंट हलत नाही. हा जॉइंट हलतोय पॅसिव्हली. हलतोय म्हणजे हा स्वतःहून हलत नाही. त्याला दुसरं कोणीतरी हलवतंय आणि जसं मी हे ओढत जातो, तसं त्या जॉइंटवरचा ताण वाढत जातो. हा ताण जसजसा वाढत जातो, त्याप्रमाणे त्याचे मूव्हमेंट हळू वाढत जाते. आता उदाहरणार्थ तुम्ही लक्षात घेतलं तर छोटीशी मूव्हमेंट म्हणजे 1 डिग्री, 2 डिग्री एवढी मूव्हमेंट मिळायला जवळ-जवळ 1 आठवडा जातो. म्हणजे हा जो बँड मी घेतला आणि त्याला एका बाजूनी पुल केलं आणि ते 30 ते 60 सेकंद ठेवलं, तर मग मला थोडासा त्याचा फायदा मिळतो. असं मी एका दिवशी 2 ते 3 वेळा किंवा 5 वेळा करीन आणि मग नंतर त्याच्यामध्ये जो ताण मिळालेला आहे त्या जॉइंटला, त्याच्यामुळे तो जॉइंटची फ्लेक्सिबिलिटी वाढेल, लवचिकता वाढेल आणि तो जॉइंट किती हलू शकतो, किती मूव्ह होऊ शकतो, किती वाकू शकतो, ह्याची रेंज हळू वाढायला लागते. त्याच्यामुळे जर तुम्ही फ्रॅक्चरमधनं उठत असाल, आजारपणातनं उठत असाल, जर तुमची पाठ अवघडलेली असेल, कंबर अवघडलेली असेल, खांदा अवघडलेला असेल, तर कुठल्याही प्रकारचे जॉइंट्स मोकळे करण्यासाठी किंवा त्याची लवचिकता वाढवण्यासाठी हे इलॅस्टिक बँड्स अतिशय उपयोगी ठरतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमची लवचिकता वाढवायची असेल किंवा कुठलाही जॉइंट आखडलेला मोकळा करायचा असेल, म्हणजे मी काय सांगतो मुख्य, की आपल्याला जी सांधेदुखी असते,
पाठदुखी असते, तर त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही, तर तो स्टिफनेस म्हणजे त्याचा जो आखडलेला प्रकार आहे, तो वाढत जातो. म्हणजे आज माझी पाठ वाकत नाहीये, मला वाकता येत नाहीये पुढे आणि मग ते जर वाढत गेलं, तर मग थोड्या दिवसांनी अशी परिस्थिती येते, की मला थोडं सुद्धा पुढे वाकता येत नाही. म्हणून जर आपले कुठलेही जॉइंट्स आखडायला सुरुवात झाली असेल, पाठ किंवा कंबर आखडायला सुरुवात झाली असेल, तर हे तुम्ही वापरायला लागा. हळू ते मोकळं होतं, ह्याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. तर मला त्याचा व्यवस्थित अनुभव आहे. स्वतःसाठी पण अनुभव आहे, पेशंटसाठी पण अनुभव आहे. तर ही आपण फ्लेक्सिबिलिटी बघितली. पुढच्या भागात आपण जिममध्ये डंबेल वापरून किंवा वेगळ्या प्रकारचे वेट्स वापरून जशी ताकद वाढते, म्हणजे मसल्स बिल्ड होतात, सिक्स पॅक ॲप सलमान खानसारखे. तर ते बनवण्यासाठी हे रेझिस्टन्स बँड कसे वापरता येतात, हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. परंतु आज मी एवढंच सांगतो, की फ्लेक्सिबिलिटी किंवा लवचिकता वाढवण्यासाठी किंवा तुमचा आखडलेला जवळ कुठलाही जॉइंट म्हणजे अगदी मानेचे जॉइंट सोडले, कारण मानेपाशी आपण बँड नाही वापरत. तर तेवढं सोडलं तर बाकी हात, पाय, कंबर, पाठ, खांदा, गुडघे कुठल्याही जॉइंटसाठी हा रेझिस्टन्स बँड वापरून तुम्हाला तुमचे जॉइंट्स मोकळे करता येतात. फिजिओथेरपीचे लोकसुद्धा हे बँड मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यांच्याकडनंही तुम्ही शिकू शकता. आणि जर तुम्हाला काही शंका असतील, काही वाटत असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहा. माझ्याकडनं काही मदत पाहिजे असेल, तर तो शक्यतोवर मी मदत करेन. आणि पुढचा भाग बघा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हे बँड्स वापरून ताकद कशी वाढवायची हे समजावून सांगीन. धन्यवाद.